तर तुम्ही पाहू शकता आपण अर्धा किलो पोह्याचा बनवलेला चिवडा हा दुप्पट फुललेला आहे आणि हा खूप क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही आवाज ऐकू शकता। हे पहा, अजिबात तेलकट झालेला नाही। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा दगडी पोह्याचा झटपट होणारा चिवडा कसा वाटला। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे दगडी पोह्याचा चिवडा। 2 मिनिटात झटपट बनणारा असा छोट्या भुकेसाठी एकदम 2 मिनिटात लवकर बनणारा चिवडा आहे हा। अर्धा किलो पोहे घेतलेत आणि 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत, 50 ग्रॅम डाळव घेतलेत, कढीपत्ता घेतलाय आणि लसूण कुटून घेतलाय आणि आपल्याला चिवडा मसाला पण ऍड करायचा आहे। हा 2 चमचे चिवडा मसाला। आता कसा झटपट होतो बघा, मी तुम्हाला दाखवते। तेल गरम करून घेतले। आता हे थोडे थोडे पोहे टाकून आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायचे अशा प्रकारे। हे बघा असे झाले 1 मिनिटात तळून पोहे। ते आता आपल्याला दुसऱ्या भांड्यात ऍड करायचे। जास्त वेळ नाही ठेवायचं जेणेकरून पोहे करपतील असं। तर तुम्ही पाहू शकता झालंय आपलं पोहे तळून। तर आता आपण त्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणे आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे। तर आपले शेंगदाणे पण झालेले आहेत तळून गोल्डन ब्राउन। तर आता आपण यामध्ये डाळ तळून घेणार आहोत आणि लसूण एकत्र तळून घ्यायचे आहे। तर झाला आपलं कढीपत्ता, लसूण, डाळ व शेंगदाणा आणि पोहे फ्राय। आता आपण ह्याला मसाला मिक्स करूया। 2 चम्मच मसाला। आता आपल्याला गरम गरम याच्यावर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हे चिवडा मसाला आहे 2 चमचे ते टाकून घ्यायचे आहे। आणि आता आपण मीठ टाकूया चवीनुसार। आपण मीठ लागेल तसं घेऊ शकतो, पाहू शकता। खायला एकदम चांगला लागतो आणि 2 मिनिटात तयार होणारा असा चिवडा आहे दगडी पोह्यांचा। अशा प्रकारे जर ट्राय केला तर तुम्ही त्याला तेल पण जास्त लागणार नाही, कमी तेलामध्ये होणार आहे। एकदम असा क्रिस्पी झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण अर्धा किलो पोह्याचा बनवलेला चिवडा हा दुप्पट फुललेला आहे आणि हा खूप क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही आवाज ऐकू शकता। हे पहा, अजिबात तेलकट झालेला नाही। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा दगडी पोह्याचा झटपट होणारा चिवडा कसा वाटला।